पण सरकारने कांदा साठवणुकीसाठी ही जी महाबँक योजना आणली हिचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही। एकीकडे तुम्ही महाबँक म्हणून योजना आणतात आणि दुसरीकडे तुम्ही इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला जे कांदा चाळीचं अनुदान होतं ते बंद करून टाकतात। म्हणजे दुटप्पी तुमचं धोरण आहे। वास्तविक बघायला गेलं तर शेतकऱ्यांना कांदा चाळ ही त्याच्या शेतावर आणि इंडिव्हिज्युअल त्याला व्यक्तिगतरित्या मिळण्यासाठी जास्तीत जास्त आणि तत्परतेने अनुदान मिळण्याची गरज होती। आता कांदा महाबँकमध्ये ते जे कांदे साठवणार आहेत शेतकरी वर्ग त्यासाठी विकिरण पद्धतीतून अगोदर कांदा न्यावा लागेल। विकिरण पद्धत म्हणजे त्याला आपल्याला जसं आपण गॅमा किरण म्हणतो किंवा बीटा किरण म्हणतो हे किरण त्या कांद्यावर मारावं लागेल। त्यानंतर तो कांदा आपल्याला साठवणुकीसाठी ठेवता येईल। मात्र तो नेण्यासाठी अनेक अडचणी आहेत। तो कसा न्यायचा, कुठे न्यायचा, कशा स्वरूपात न्यायचा, क्रॅटमध्ये न्यायचा की गोणीमध्ये भरून न्यायचा, अशा शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी आहे। आणि एवढं करून कांदा जर साठवला आणि त्यानंतरही निर्यात जर बंदी राहिली किंवा निर्यातीवर जर शुल्क लावण्यात आलं तर त्या आहे त्या कांद्याला सुद्धा भाव राहणार नाही। त्यामुळे कांदा बँक योजना जी आहे महाबँक योजना ही 100% फसवी आहे। शेतकऱ्यांना याला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही। सरकारला जर कांदा उत्पादकांचं हित साधायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम निर्यात शुल्क रद्द करणे आवश्यक आहे। निर्यात बंदी पूर्णपणे उठवणे ही खरी गरज आहे कांदा उत्पादकांसाठी। सरकारने जे काही प्रयत्न करणं गरजेचं आहे